जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास पाठ क्रमांक 17 सुंदर दात स्वच्छ शरीर हा पाठ शिकणार आहोत. या पाठाची अध्ययन निष्पत्ती. मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? तर काही मुले खेळायला जमली आहेत. त्यामध्ये त्यांचा मित्र सुभाष आला नव्हता. तो आजोबांच्या बरोबर दातांच्या डॉक्टरांकडे गेला होता. 3 महिन्यापूर्वी आजोबांचे दात काढून टाकले होते. आज त्यांना नवीन कवळी मिळणार होती. मोनिका ताई म्हणाली, अशी कवळी खऱ्यासारखी दिसते, पण ते दात खोटे असतात. तेव्हा पहिलीतल्या अहमदने विचारले, नवीन कवळी कशासाठी? माझ्या दादाचे दात पडले होते, पण त्याला सगळे दात परत आले. तसे सुभाषच्या आजोबांना येणार नाहीत का? मोनिका ताईने अहमदला समजावून सांगितले, अरे, लहानपणी दात येतात ना, त्यांना दुधाचे दात म्हणतात. ते 7व्या-8व्या वर्षी पडतात. त्यानंतर पुन्हा एकदा दात येतात. त्या दातांना कायमचे दात म्हणतात. ते पडले तर पुन्हा येत नाहीत. नाही आले तर नाही आले. खोट्या दातांची कवळी कशाला करून घ्यायची? तू 3रीत आहेस ना? तुझ्या वर्गातल्या 10-12 जणांचे तरी दात पडले असतील. तुझेही दात पडले आहेत. दात पडले तर खाताना आणि बोलताना त्रास होतो ना. हे मात्र खरे. भाजलेले दाणे मला इतके आवडतात, पण खाता कुठे येतात. आणि बाळू श म्हणू शकत नाही. पुढचे दात पडलेत ना, श म्हणायला गेला की शिट्टीच वाजते. आता समजले ना, कायमच्या दातांची काळजी घेणे का गरजेचे असते. तेवढ्यात सुभाष आणि आजोबा परत आले. आजोबा मुलांकडे पाहून हसले. त्यांच्या नव्या कवळीचे दात छान चमकत होते. मुलांनो, तुमच्या लक्षात आले असेल की कायमच्या दातांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. मग ही काळजी आपण कशी घ्यायची ते पाहूया. काहीही खाल्ले की तोंड धुवावे, चूळ भरावी, दातांवरून आतून आणि बाहेरून बोट फिरवावे, खुळखुळून 5-6 वेळा चुळा भराव्यात. नाहीतर अन्नाचे कण तोंडात राहतात, दातांना आणि जिभेला चिटकून बसतात, दातांमधील फटींमध्ये अडकतात. ते तसेच तोंडात राहिले तर कुजतात. त्यामुळे तोंडाला घाणेरडा वास येतो. वारंवार असे होत राहिले तर हिरड्या खराब होतात. हिरड्यांमधून रक्त आणि पू यायला सुरुवात होते. तीच घाण पोटात जाते आणि त्यामुळे पोटाचे विकार होतात. शिवाय कुजलेले अन्नकण तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात किळतात. हळूहळू दात हलायला लागतात आणि सरते शेवटी पडतात. हे टाळायला हवे. त्यासाठी रोज दात घासावेत. सकाळी झोपून उठल्यावर सगळेच दात घासून तोंड धुतात, पण झोपायच्या आधी देखील आठवणीने दात घासून तोंड धुतात ते खरे हुशार. दातांबरोबरच जीभ आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात. दात घासण्यासाठी काही जण कडुलिंबाच्या किंवा बाभळीच्या काड्या वापरतात. काही जण बाजारात मिळणारे दंतमंजन वापरतात.
घरी तयार केलेली राखुंडी वापरतात. काही जण ब्रश आणि पेस्ट वापरतात. पण कडुलिंबाच्या बाभळीच्या काड्या किंवा राखुंडी वापरल्याने दातांमधील फटी पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. शिवाय राखुंडी खरखरीत असते. काड्या कठीण असतात, त्यामुळे हिरड्यांना इजा होऊ शकते. ब्रश आणि पेस्ट वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात. शिवाय पेस्टचा फेस होतो, त्यामुळे फटींमध्ये अडकलेले कण बाहेर पडायला मदत होते. खाण्याआधी हात का धुवावेत हे समजून घेण्यासाठी मुलांनो, एक छोटासा प्रयोग तुम्ही घरी करून बघा. एक काचेचे भांडे घ्या, त्यात स्वच्छ पाणी ओता. आता त्यात आपले हात धुवा. तर पाण्यात काही फरक पडला का ते पहा. हात स्वच्छ झालेले दिसतील, पण भांड्यातील पाणी थोडेसे गढूळ झालेले दिसेल. यातून काय उलगडते? दिवसभरात अनेक कारणांनी आपले हात अस्वच्छ होतात. म्हणून खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवू शकतो. जशी दातांची स्वच्छता ठेवणे जरुरीचे आहे, तसेच केसांची, नखांची स्वच्छता ठेवायला हवी. त्यासाठी रोज आंघोळ करायला पाहिजे. आठवड्यातून निदान एकदा तरी केस धुतले पाहिजेत. स्वच्छता ठेवली नाही तर वेगवेगळे आजार होऊ शकतात. या पाठामध्ये आपण काय शिकलो? लहानपणी जे दात येतात त्यांना दुधाचे दात म्हणतात. ते 7व्या-8व्या वर्षी पडतात. दुधाचे दात पडल्यानंतर जे दात येतात त्या दातांना कायमचे दात म्हणतात. कायमचे दात पडले तर पुन्हा येत नाहीत, म्हणून दातांची काळजी घ्यावी. दात अस्वच्छ असतील तर तीच घाण पोटात जाते, त्यामुळे पोटाचे विकार होतात. खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे. केसांची, नखांची आणि ज्ञानेंद्रियांचीही स्वच्छता ठेवायला हवी.